अमेरिका आणि इराण युद्ध संपणार नाही. मी असं का म्हणतेय? कारण युद्ध साधारणपणे दोन प्रकारे संपतात. एकतर एक बाजू पूर्णपणे हरते किंवा दोन्ही बाजूंना युद्धाची किंमत परवडेनाशी होते आणि दोन्ही बाजू चर्चेच्या टेबलावर येतात. पण अमेरिका आणि इराणच्या युद्धामध्ये दोन्हीपैकी एकही गोष्ट घडताना दिसत नाहीये. म्हणूनच अनेक भूराजकीय विश्लेषक आज एकच इशारा देत आहेत, या युद्धाचा अंत अजून दिसत नाही. कारण हे युद्ध आता क्षेपणास्त्रांनी संपणार नाहीये. हे युद्ध फक्त चर्चेनं सुद्धा संपणार नाही. प्रश्न सीमांचा नाहीये, प्रश्न आहे जगाच्या अर्थव्यवस्थेची नस पकडण्याचा. ती म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. जगातील जवळपास प्रत्येक 5वं तेलाचं जहाज याच समुद्री मार्गातून जातो आणि आज अमेरिका तसंच इराण दोघे सुद्धा या मार्गावर नियंत्रण मिळवू पाहत आहेत. आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत प्रत्येक युद्धबंदी ही पुढच्या युद्धापूर्वीचा फक्त एक ब्रेक ठरणार आहे. जसं मागे झालं होतं. थोडं मागे जाऊयात. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाया सुरू केल्या होत्या, हल्ला केला आणि त्याच्यामध्ये इराणचे जे सुप्रीम लीडर आहेत त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यांचं उद्दिष्ट होतं इराणची लष्करी क्षमता कमी करणं आणि इराणच्या अणु कार्यक्रमावर दबाव आणणं. इराणला माहिती होतं अमेरिकेशी पारंपरिक युद्ध जिंकणं जवळपास अशक्य आहे. मग त्यांनी रणांगण बदललं. गोळीबारातून व्यापारावर ते आले आणि त्यांनी जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गाकडे लक्ष वळवलं, हॉर्मुझ. नकाशावर पाहिलं तर एक छोटासा समुद्री मार्ग वाटतो, पण जगामधील जवळपास 20% कच्चं तेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये लिक्विफाईड नॅचरल गॅस याच मार्गातून बाहेर पडतं. सौदी अरेबिया, UAE, कुवेत, कतार यांचं तेल जगभर पोहोचवण्यासाठी हाच मार्ग वापरला जातो. म्हणजे हॉर्मुझ बंद तर जगाच्या ऊर्जा पुरवठ्याचा मोठा भाग अडकतो. तेल महाग होतं, वाहतूक महागते आणि महागाई वाढते. भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवर त्याचा थेट परिणाम होतो. म्हणूनच हॉर्मुझ म्हणजे फक्त समुद्र नाही तर तो जगाच्या अर्थव्यवस्थेची नाळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं हॉर्मुझवर दबाव वाढवायला सुरुवात केली. नंतर तेहराननं एक नवी कल्पना मांडली. या समुद्री मार्गाचं व्यवस्थापन आम्ही करू आणि इथून जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून टोल आकारू असं इराणचं म्हणणं होतं. आणि यातून जगाला दिलेला संदेश स्पष्ट होता, या मार्गावर अंतिम नियंत्रण हे आमचं राहील. मग 6 आठवडे युद्ध चाललं आणि त्याच्यानंतर या संघर्षानंतर दोन्ही बाजूंवर म्हणजे अमेरिका असेल किंवा इराण यांच्यावर प्रचंड दबाव आलेला होता. मग अमेरिका आणि इराणमध्ये 14 मुद्द्यांचा करार झालेला होता. 2 मुद्दे स्पष्ट होते. एक म्हणजे 60 दिवसांची युद्धबंदी आणि दुसरं होतं हॉर्मुझ पुन्हा व्यापारी जहाजांसाठी खुलं करायचा. पण ज्या मुद्द्यावरून युद्ध सुरू झालं तेच प्रश्न अनुत्तरित राहिले. इराणचा अणु कार्यक्रम, त्याचं पुढे काय झालं अजूनही स्पष्टता नाहीये. गोठवलेली आर्थिक मालमत्ता इराणला दिली जाणार हे सांगण्यात आलं होतं. त्याच्यानंतर पुनर्बांधणीसाठी अब्जावधी डॉलर इराणला दिले जातील. ते अमेरिकेकडून दिले गेले नसले तरी देखील जे आखातामधील देश आहेत त्यांच्याकडून दिले जातील आणि एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली जाईल इराणमध्ये असं सांगण्यात आलं. आणि हॉर्मुझवर अंतिम नियंत्रण कोणाचं राहील हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला. हीच ती चूक होती ज्यामुळे युद्धबंदी कागदावरच राहिली. इस्रायलनं लेबनॉनमधील कारवाया थांबवल्या नाही. अमेरिकेमध्ये सुद्धा या कराराला विरोध झाला. काहींना वाटलं इराणला जास्त फायदा झाला आणि तसं होतं सुद्धा. कारण या कराराचे आपण मुद्दे बघितले तर त्याच्यामध्ये इराण जरी थोडंसं मागे हटला असला तरी देखील इराणलाच याच्यामधून जास्त फायदा होत होतं असं स्पष्टपणे दिसत होतं. मग गेल्या आठवड्यामध्ये इराणनं हॉर्मुझमधून जाणाऱ्या काही जहाजांवर कारवाई केली आणि अमेरिकेनं त्याला प्रत्युत्तर देत इराणच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आणि युद्धबंदी संपली. इथून कथा आणखी रंजक होते. म्हणजे एकतर आधी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी हा हल्ला सुरू झाला होता. हे युद्ध सुरू झालेलं होतं यावर्षी 2026 मध्ये आणि तेव्हापासून 41 दिवसांपर्यंत युद्ध चाललं. त्याच्यानंतर युद्धबंदी घोषित झाली आणि शांतता करार सुद्धा झाला, त्याच्यावर सही झाली. पण आता जेव्हा पुन्हा हे युद्ध सुरू झालं आहे त्याच्यामध्ये आणखी एक टर्म आलेली आहे ट्रम्प यांची. डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की हॉर्मुझ बंद होणार नाही, पण या मार्गातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर 20% शुल्क आकारलं जाईल. एक मिनिट, इराण टोल मागत होता, म्हणजे याच हॉर्मुझवरून इराण टोल मागत होता आणि आता अमेरिका सुद्धा टोल मागतंय. फरक फक्त एवढाच आहे की दोघे स्वतःला सुरक्षा देणारा मानतायत आणि दोघेही पैसे स्वतःकडे ठेवू इच्छितात. म्हणजे वाद समुद्राचा नाही, वाद नियंत्रणाचा आहे. हॉर्मुझवर कंट्रोल कोणाचा असेल? इथे आपण सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे परत येऊयात. हे युद्ध संपत का नाहीये? कारण दोन्ही बाजूंची जी उद्दिष्ट आहेत ती बदललेली आपल्याला दिसून येत आहेत. आधी युरेनियमचा कार्यक्रम संपवायचा होता अमेरिकेला आणि इस्रायलला आणि दुसरीकडे इराणला अमेरिका आणि इस्रायलला प्रत्युत्तर द्यायचं होतं. मात्र आता त्यांचा मेन मुद्दा काय आहे, मेन फोकस कुठे आहे? हॉर्मुझवर. हॉर्मुझ आमच्या प्रभाव क्षेत्रात आहे असं अमेरिकाही म्हणते आणि दुसरीकडे इराण सुद्धा म्हणते. तो आंतरराष्ट्रीय समुद्री मार्ग आहे. दोघेही माघार घ्यायला तयार नाहीयेत.
म्हणून प्रत्येक हल्ल्यानंतर युद्धबंदी होईल, पण जोपर्यंत मूळ प्रश्न हॉर्मुझचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत युद्धही संपणार नाही. आता या युद्धामधला एक महत्त्वाचा देश इराण, ज्यांच्यावर हल्ला केला होता अमेरिका आणि इस्रायलनं, या इराणमध्ये सुद्धा एकमत नाहीये. बाहेरून आपण बघितलं तर इराण हा एकसंध वाटतो, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. इराणमधला एक गट हा चर्चेच्या बाजूने आहे, म्हणजे अमेरिकेसोबत चर्चा करायची, करार करायचा या बाजूने आहे, आणि दुसरा गट हा बदला घेण्याच्या बाजूने आहे, म्हणजेच अमेरिकेशी आणि जे इस्रायल सोबत बदला घ्यायचा असं त्यांचं म्हणणं आहे. आता युद्धादरम्यान इराणनं विकेंद्रित लष्करी कमांड वापरली, म्हणजे अनेक कमांडर स्वतंत्रपणे निर्णय घेतात. त्यामुळे राजकीय नेतृत्वाला प्रत्येक कारवाईवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं आणि चर्चा सुरू असताना सुद्धा गोळीबार सुरू राहू शकतो. त्यामुळे आजचा प्रश्न फक्त अमेरिका आणि इराण नेमकं कोण जिंकेल हा नाहीये, तर खरा प्रश्न आहे हॉर्मुझवर नियंत्रण कोण मिळवणार. कारण जो हॉर्मुझ नियंत्रित करेल तो फक्त जहाजांचा मार्ग ठरवणार नाही, तर तो तेलाच्या किमती, जागतिक व्यापार, महागाई आणि कदाचित पुढच्या दशकातील जागतिक राजकारणाची दिशा सुद्धा ठरवू शकतो. म्हणूनच आज अनेक तज्ज्ञ म्हणतात या युद्धाचा शेवट अजून दिसत नाही. कारण युद्ध संपवण्यासाठी फक्त गोळीबार थांबणं पुरेसं नसतं, युद्ध निर्माण करणारा प्रश्नही संपला पाहिजे. आणि सध्या ज्याच्यावरून इथं युद्ध सुरू आहे तो म्हणजे हॉर्मुझवरचा तो प्रश्न अजूनही तसाच उभा आहे. त्यामुळं हे युद्ध थांबणार का, याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा.